ओम श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणारविंदाभ्यां नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रथम अध्यायी मंगलाचरण. मुख्य देवतांचे असे स्मरण. श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्तांप्रती जाहले. द्वितीय अध्यायी ब्रह्म उत्पत्ती. चारी युगांचे भाव कथिती. श्री गुरुसेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथियेले. नामधारका अमरजा संगमा. श्री गुरुनेती आपुले धामा. अंबरीश दुर्वास यांचा महिमा. तृतीय अध्यायी कथियेला. चतुर्थ अध्यायी अनसूये प्रती छळावया त्रयमूर्ती येती. परितीयेचे पुत्र होती स्तनपान करीती आनंदे. पंचमी श्री दत्तात्रेय धरी स्वये अवतार पिठापुरी. श्रीपाद श्री वल्लभ नामधारी तीर्थयात्रेसी निघाले. सहाव्यात लिंग घेऊनी रावण जाता गोकर्णे. विघ्नेश्वरे विघ्न करूनी स्थापना केली तयाची. गोकर्ण महिमा असंख्यात रायाप्रती गौतम सांगत. चांडाळी उद्धरिली अकस्मात सातव्या अध्यायी वर्णिली. माता पुत्र जीवदेत होती तयांप्रती श्री गुरु कथा सांगती. शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करीती अष्टमी. नवम अध्यायी रजकाप्रती कृपाळू गुरु राज्य देती. दर्शन देऊ म्हणती पुढती गुप्त झाले मग तेथे. तस्करे मारिला भक्त ब्राह्मण तस्करावधिती श्री गुरु येऊन. ब्राह्मणाला प्राणदान देती दशम अध्यायात. माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारी. नरसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरले. द्वादश अध्यायी माते प्रती ज्ञानकथुनी पुत्र देती. काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करीती उत्तरेची. माता पित्या ते करंजपुरी बेटोनी येती गोदातिरी. कुक्षी व्यथेच्या विप्रावरी कृपा करीती त्रयोदशी. क्रूर यवना ते करोनी शासन सायं देवास वरदान देती श्री गुरु कृपा करून. 14व्या अध्यायी पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्यांप्रती. यात्रे दवडूनी गुप्त होती वैजनाथी श्री गुरु. षोडसी ब्राह्मणा श्री गुरुभक्ती कथुनी दिधली ज्ञानशक्ती. श्री गुरु आले बिल्लवडी प्रती भुवनेश्वरी सन्निध. भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जिव्हाचे दोन्ही करी अर्पण. त्यास श्री गुरूंनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी. घेवडा उपटून दारिद्र्याचा कुंभ दिधला हेमाचा. वर्णिला प्रताप श्री गुरूंचा अष्टदश अध्यायात. औदुंबराचे करोनी वर्णन योगिनींच देऊनी वरदान. गाणगापुरास आपण 19 श्री गुरु गेले. स्त्रियेचा संबंध दवडून पुत्र दिधले तिजला दोन. एक मरता कथिती ज्ञान सिद्ध रूपे 20व्यात. तेची कथा 21 प्रेत आणिले औदुंबरापाशी. श्री गुरु येऊनी तेथे निशी पुत्र उठविती कृपाळू. भिक्षा दारिद्र्या घरी घेती त्याची वंध्या महिषी होती. 30 करोनी दुग्धवती 22व्यात वर दिधला. 23व्यात श्री गुरूंस राजा नेई गाणगापुरास. तेथे उत्तरती राक्षस त्रिविक्रम करी श्री गुरु निंदा. भेटो जाती त्रिविक्रमा दावती विश्वरूप महिमा. विप्र लागे श्री गुरुपाद पद्मा 24व्यात वर देते. म्लेंच्या पुढे वेद म्हणती विप्रते त्रिविक्रमा छळती. त्याला घेऊनी सांगाती गुरुपाशी आला पंचविशी. 26व्यात तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेद रचना. त्यागा म्हणती वाद कल्पना परी ते उन्मत्त नायकती. 27 आणूनी पतिता विप्रांसी वेद वाद करिता. कुंठित करोनी शापग्रस्ता ब्रह्मराक्षस त्या केले. 28 तया पतिता धर्माधर्म सांगोनी कथा. पुनरपी देवनी पतितावस्था गृहा प्रती दवडला. 29 भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथिती गुरुराव. राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहास तयातची. 30 अध्यायी पती मरता तयाची स्त्री करी बहु आकांता. 30 श्री गुरु नाना कथा कथूनी शांतवू पाहाती. 31व्यात तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता. सहगमन प्रकार बोधिता ते स्त्रिये ते जगद्गुरु. सहगमनी निघता सती श्री गुरुस झाली नमस्कारिती. आशीर्वाद देऊनी तिचा पती 32व्यात उठविला. 33व्यात रुद्राक्ष धारण तथा कुक्कुट मर्कट दोघे जण. वैश्येचे कथन करीती राया ते पराशर. रुद्र अध्याय महिमा वर्णन. 34व्यात निरूपण राजपुत्र केला संजीवन. नारद भेटले राया ते. 35 प्रसंगात कचदेवयानी कथा वर्तत. आणिक सोमवार व्रत सीमंतिनीच्या प्रसंगे. 36 ब्रह्मानिष्ठ ब्राह्मणा स्त्रियेने नेले परान्न भोजना. कंटाळू निधरिती श्री गुरुचरणा त्याला कर्ममार्ग सांगती. 37 नाना धर्म विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म. प्रसन्न होऊनी वर उत्तम देती श्री गुरु तयाते. 38 भास्कर ब्राह्मण तिघांपुरते आणले अन्न. जेविले बहु ब्राह्मण आणिक गावचे शूद्रादी. सोमनाथाची गंगा युवती 60 वर्षांची वंध्या होती. 30 दिधली पुत्र संतती. 39वे अध्यायी नरहरी करवी शुष्क काष्टा. अर्चौनी दवडिले त्याच्या कुष्ठा. शबरकथा शिष्यवरिष्ठा 40व्यात सांगती. 41 सायं देवा हस्ते घेती श्री गुरु सेवा. ईश्वर पार्वती संवाद बरवा काशी यात्रा निरूपण. पुत्र कलत्रेसी सायं देव येऊनी करीती श्री गुरुस्तव. त्याला कथिती यात्रा भाव परही देती 42. 43 अनंतव्रत धर्मराया कृष्ण सांगत.
तेची कथा सायं देवाप्रत सांगोनी व्रत करविती. 44 तंतुकार भक्तासी श्री पर्वत दावनी क्षणेसी. शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शन राजाला कथी येली. 45 कुष्टी ब्राह्मण आला तुळजापुराहून. त्याला करवोनी संगमी स्नान कुष्ट नासोनी ज्ञान देती. कल्लेश्वर हिप्परगे ग्रामास श्री गुरु भेटती नरहरी कवीस. आपुला शिष्य करीती त्यास 46 अध्यायी. 47 दिवाळी सण गुरुसी आमंत्रिती 7 जण. तितुके रूपे धरुणी आपण गेले मठी ही राहिले. 48 शूद्र शेती त्याचा जोंधळा कापुनी टाकती. शतगुणे पिकवणे पुढती आनंद विलेत याते. 49 श्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्म्य कथिती. स्नान करवुनी दवडिती कुष्ठ देवार्जिती रत्नाबाईचे. लेंच्याचा स्फोटक दवडिती भक्ती स्तवत्याचे नगरा जाती. पुढे श्री पर्वती भेटो म्हणती 50 अध्यायी. 51 श्री गुरुमूर्ती देखुनिया क्षिती पाप प्रवृत्ती. उपद्रवतील नाना याती मनोनी गुप्त रूपे रहावे. ऐसा करोनी निर्धार शिष्यांसी सांगती गुरुवर. आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी. ऐसे ऐकोनी भक्तजन मनी होती अति उद्विग्न. शोक करीती आक्रंदोन श्री गुरु चरणी लोळती. इतके पाहोनी श्री गुरुमूर्ती वरद हस्ते तया कुरवाळिती. मदभजनी धरा आसक्ती मठधामी राहोनिया. ऐसे बोधुनी शिष्यांसी श्री गुरु गेले कर्दळी वनासी. नाविक मुखे सांगुनी गोष्टीसी निजानंदी निमग्न होती. ऐसे अपार श्री गुरु चरित्र अनंत कथा परम पवित्र. त्यातील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागी. सिद्ध म्हणे नामधारका तुझ कथिली अवतरणिका. श्री गुरु गेले वाटती लोका परी श्री गुरु गुप्त असती गाणगापुरी. कलियुगी अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरु गुप्त झाले. भक्तजनांनी जैसे पाहिले तैसे भेटती अद्यापि. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.